नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवणार आणि गोकुळवर महायुतीचा चेअरमन बसवणार, मंत्री हसन मुश्रीफांची मोठी घोषणा. कोल्हापूरकरांवर पुन्हा पाणी टंचाईचं संकट. काळमावाडी धरणातील पाणीसाठा खालावला, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. आई अंबाबाईच्या शिखरावर सोनं कळस विराजमान, सोन्याच्या कळसानं खुलले अंबाबाई मंदिराचं वैभव. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवणार आणि आमचाच चेअरमन बसवणार असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. गोकुळच्या या रणसंग्रामासाठी महायुती सज्ज झाली असून सगळे ठराव घेऊन आपण स्वतः जोरदार शक्ती प्रदर्शनासह मैदानात उतरणार असं सांगत मुश्रीफांनी गोकुळच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय की आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार आहोत, महायुती म्हणून ती जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन आम्ही करणार आहोत. आता प्रत्येक पक्षाने म्हणजे तसं जनसुराज्य ठरवलं होतं, शिवसेना शिंदे गटाने ठरवलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं होतं की आपण एकत्रितपणानं आपले जे ठराव आहेत ते घेऊन जायचे. आता मला आज वर्तमानपत्रात मी वाचलं की आपल्या असिस्टंट रजिस्ट्रारने आपण एकेकांचंच आम्ही आधार कार्ड बघून ठराव घेऊ अशी काहीतरी त्यांनी सूचना केलेल्या पेपरमध्ये वाचलं. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ठराव घेऊन मी स्वतः जाणार आहे. गेटमधून जात असताना ते आधार कार्ड घेऊन, कारण ते तालुक्याचा वेगळा मंडप करणार आहेत, त्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शनानं आम्ही सगळे ठराव घेऊन जाऊ आणि आमचे सगळे लोक आणि आमचे ठराव हे त्याविषयी तिथं नोंदवतील. कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर येते. इचलकरंजीच्या जवाहर कारखान्याचं नाव बदलू नका असा सल्ला आमदार सतेज पाटील यांनी आवाडे कुटुंबाला दिलाय. हा कारखाना काँग्रेसच्या काळात उभा राहिला असून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव बदलणं योग्य नाही. खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानीच आवाडे कुटुंबांना हे नाव न बदलण्याबाबत सांगायला हवं होतं असंही ते यावेळी म्हणालेत. नेमकं काय म्हणालेत आमदार सतेज पाटील पाहूयात. नाही, मला वाटते गेले 50 वर्ष ज्या सहकारी संस्था झाल्या त्या सगळ्या काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या. मला वाटते ते नाव बदलायला नको पाहिजे होतं. आवाडेदादांचं काम मोठं आहे, त्याबद्दल काही अडचण नाही. इचलकरंजी जनता बँकेला दादांचं नाव त्या ठिकाणी दिलेलंच आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असला तरी काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये हा सगळा व्याप जो काय इचलकरंजीमध्ये, इचलकरंजीतले अनेक प्रकल्प असेल, वस्त्रोद्योग असेल, सूतगिरण्या असतील किंवा जव्हार कारखाना असेल, या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या काळात झाल्या होत्या. मला वाटते ते नाव बदलायला नको पाहिजे होतं. किंबहुना अमित शहा साहेबांनीच सांगायला पाहिजे होतं नाव बदलू नका, दुसरा कुठला तरी कार्यक्रम घ्या, मी त्या कार्यक्रमाला येतो. कारण की शेवटी जवाहरलाल नेहरूंचं नाव त्या ठिकाणी होतं, इतकी वर्ष त्या ठिकाणी होतं. ठीक आहे, पक्षीय भूमिका तुमची वेगळी असू शकते, त्याबद्दल मी काय बोलणार नाही. परंतु जवाहरलाल नेहरूंसारखं नाव बदलणं हे मला थोडं संयुक्तिक त्या ठिकाणी वाटत नाही. आणि आवाडे कुटुंबियांची एवढी मोठी ताकद आहे की आणखीन एक कारखाना काढून ते दादांच्या नावानं अजून 2 कारखाने काढू शकतात, एवढं त्यांचं राजकीय वर्चस्व ताकद आहे. त्यामुळे त्यांनी अजून एखादा कारखाना काढून भूमिपूजन करून मोठ्या दादांचं नाव दिलं तर आम्हाला त्याचं स्वागत आहे. त्यांच्याबद्दल अजिबात आवाडे दादांच्याबद्दल आम्हाला अनादर नाही आहे. परंतु जवाहरचं नाव बदलणं संयुक्तिक असं मला वाटतं. बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गावरून शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर थेट टीका करत जोरदार हल्लाबोल केलाय. केवळ राजकीय स्वार्थापोटी आणि सत्तेत नसल्याच्या नैराश्यातून विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा घणाघातही क्षीरसागर यांनी यावेळी केला. नेमकं काय म्हणालेत आमदार राजेश क्षीरसागर पाहूयात. सतेज पाटलांच्या घरावरून जातोय, मला वाटत नाही त्यांच्या घरावरून जातोय. पण कुठलंही काम होत असताना शक्तीपीठ महामार्ग याबद्दल मी वेळोवेळी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ असणारा जर्मनी, फ्रान्स हे दोन्ही प्रगत राष्ट्र आपण घ्या. या प्रगत राष्ट्रांमध्ये 8-8 हजार किलोमीटरचे मेगा हायवे, आपण एक मेगा हायवे फक्त त्रिकोण पूर्ण करताना हा यांचा विरोध आहे. आणि कशा करता विरोध? तर आजपर्यंत नुसतं गरिबी हटाओ या भूमिकेतून शेतकऱ्यांना अडाणी ठेवलं. शेतकरी मोठा झालाय का? हो, कधीच नाही झालेला. कारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नाही. समृद्धी महामार्गाला देखील असाच विरोध व्हायचा. पण एक लक्षात घ्या, आज 5 तासात शेतकऱ्यांचा माल हा मुंबईच्या बाजारात जातोय, त्याला चांगला भाव मिळालेला नाही.
आणि म्हणून शेतकऱ्यांचा या ठिकाणी निश्चितपणे फायदाच आहे. काँग्रेस हे आधीच बुडतं जहाज आहे, त्यात जर राष्ट्रवादी गेली तर शरद पवारांच्या नावेतूनही लोक पळतील, असा सूचक शब्दात भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चावरून जोरदार टोलेबाजी केली आहे. सध्या राजकीय वर्तुळात कधी दोन काँग्रेस तर कधी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या भविष्यावरच मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे. त्यात राष्ट्रवादी जर जॉईन व्हायला म्हटली तर सगळे त्या पहिल्या नावेतून शरद पवार नावेतून पळून जातील आणि जो जो त्यांना चांगला चॉईस आहे ते जातील. सध्या चॉईस बीजेपीचं आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे, देवेंद्रजींचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आगामी 20-25 वर्ष ग्रामपंचायत ते लोकसभा फार काही प्रॉब्लेम दिसत नाही लोकांना. मग लोक विकासाची कामं त्यांची करून घेण्यासाठी, त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रेफर करतील की बीजेपी? कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते आहे. कोल्हापूरकरांवर पुन्हा एकदा पाणी टंचाई संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काळामावडी धरणातील पाणीसाठा खालावल्यामुळं आणि यंदा मान्सून लांबण्याची शक्यता असल्यानं शहरवासियांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. काळामावडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे शहराला पाणी मिळतं, मात्र धरणातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. त्यामुळे पाईपलाईनचा पाणी उपसा सध्या बंद झालाय. यामुळे प्रशासनानं नागरिकांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन केलंय. स्मार्ट मीटरची सक्ती करू नका आणि वीज ग्राहकांवर दादागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तातडीनं बदली करा, या मागण्यांसाठी आज आजऱ्यात शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयावर जोरदार ठिय्या आंदोलन केलं. शिवसेनेच्या वतीनं महावितरण प्रशासनाला आपल्या मागण्याचं निवेदनही देण्यात आलंय. यावेळी संतप्त शिवसैनिक आणि वीज ग्राहकांनी महावितरणच्या हुकुमशाही कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. भटक्या कुत्र्यांच्या पाठलागामुळे 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या मोराला सुखरूप बाहेर काढण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे ही घटना घडली. स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात हा मोर पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत पडला होता. माहिती मिळताच निसर्गप्रेमी मित्रमंडळ आणि सर्व मित्र रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीनं तिथं पोहोचले. रेस्क्यू टीमनं जीवाची बाजी लावून दोरखंडाच्या सहाय्याने 50 फूट खोल विहिरीत प्रवेश केला. त्यांनी मोराला अत्यंत सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढले. मोराची वैद्यकीय तपासणी केली असता त्याला कोणतीही इजा झाली नसल्याचं समोर आलं. त्यानंतर वन विभागाच्या सूचनेनुसार या मोराला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडवण्यात आले. रेस्क्यू टीमच्या या तत्परतेचं सर्वत्र सध्या कौतुक होते. आई अंबाबाईच्या मंदिराच्या मुख्य शिखरावर अखेर सोन्याचा लखलखता सुवर्ण कळस विराजमान झालाय. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी अर्पण केलेली ही अपूर्व भेट आज पहाटे क्रेनच्या साहाय्यानं शिखरावर स्थापित करण्यात आली. पहाटेच्या अंधारात जेव्हा दिव्यांचा प्रकाश या कळसावर पडला तेव्हा तो अलौकिक नजराना पाहून दर्शनाला आलेल्या भाविकांचे डोळे दिपून गेले. 6 फूट उंच आणि सुमारे 2.5 कोटी रुपये किमतीचा हा भव्य कळस बनवण्यासाठी 200 किलो तांबे आणि 1.5 किलो सोन्याचा वापर करण्यात आलाय. बेंगलोरच्या कारागिरांनी 1.5 महिना परिश्रम घेऊन हा सुंदर कळस साकारलाय. या सुवर्ण कळसामुळं अंबाबाई मंदिराचे वैभव आता आणखीनच खुलल्याचं पाहायला मिळतं. अंबाबाई मंदिराकडून बिंदू चौकाकडे जाताना राजाराम कॉलेज समोरची एक ऐतिहासिक इमारत नेहमीच आपलं लक्ष वेधून घेते. कोल्हापूरच्या सांस्कृतिक मानाचा तुरा रोवून उभी असलेली ही वास्तू म्हणजे आपलं लाडकं कर्वी नगर वाचनालय. या देखण्या वाचनालयाचा शेकडो वर्षाचा इतिहास आणि रंजक गोष्टी उलगडणारा एक विशेष व्हिडिओ तरुण भारत कोल्हापूरच्या अधिकृत YouTube चॅनलवर अपलोड झालाय. तर आताच आमच्या चॅनलला भेट द्या आणि हा व्हिडिओ नक्की पहा. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.